नमस्कार, मी डॉक्टर अनिल जाधव, ग्रंथपाल दुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर या ठिकाणी कार्यरत असून माझा अनुभव मागील 24 वर्षाचा असून आज मी तुमच्यासमोर ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचं उपयोजन आणि संधी या संदर्भामध्ये आपल्यासमोर मी आलेलो आहे। त्या अगोदर आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये जे विविध प्रकारचे कोर्सेस आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। लायब्ररी ट्रेनिंग सर्टिफिकेट कोर्स जो ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये अतिशय बेसिक अशा स्वरूपाचा कोर्स आहे। डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स, BA लायब्ररी सायन्स ऑप्शनल सब्जेक्ट, त्याचबरोबर बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, PGD LAN, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन नेटवर्किंग यासारखे अनेक सर्टिफिकेट कोर्सेस, डिग्री, PG, त्याचबरोबर PhD सुद्धा या विषयामध्ये आपल्याला या ठिकाणी करता येते। निश्चितच हे सगळे पात्रता धारण केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारच्या संधी या विषयामध्ये आहेत तेही जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। खरं म्हणजे आज आपण सार्वजनिक ग्रंथालयाचं जर पाहिलं तर नेटवर्कच पूर्ण म्हणजे सार्वजनिक ग्रंथालयाचं नेटवर्क पूर्ण भारतभर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या सार्वजनिक ग्रंथालयांमधून मोठ्या प्रमाणावर ग्रंथपालांची आवश्यकता असते। दर्जेदार आणि क्वालिफाईड कर्मचारी या सार्वजनिक ग्रंथालयामधून लागत असतो। अगदी त्याच पद्धतीनं शालेय ग्रंथालय असतील, महाविद्यालयीन ग्रंथालय असतील, विद्यापीठीय ग्रंथालय असतील, या सर्वच ठिकाणी जी ग्रंथालय आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचा क्वालिफाईड स्टाफ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। म्हणजे तिकडं संधी आहे। शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय स्तरावरती जे काही ग्रंथालय उपलब्ध आहेत त्या ठिकाणी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अगदी त्याच पद्धतीनं आज मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रंथालय व्यावसायिक जे आहे ते इंडेक्सिंगसाठी या सर्च इंजिनकडे मोठ्या प्रमाणावर त्याची आवश्यकता असलेली आपल्याला पाहायला मिळते। गुगल सारखे किंवा तत्सम इतर जे सर्च इंजिन आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील एक्सपर्ट लोकांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि तिकडे जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विशेष ग्रंथालय असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये कारागृह ग्रंथालय आहेत, रुग्णालय ग्रंथालय आहेत, यासारख्या मोठ्या कारागृहांमधून, रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचे ग्रंथालय उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ती ग्रंथालये चांगल्या आणि सुरळीतपणे चालवण्यासाठी, समाजातल्या लोकांची वाचनाची भूक भागवण्यासाठी अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचा, क्वालिफाईड अशा पद्धतीचा स्टाफ त्या ठिकाणी लागत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील जे प्रशिक्षित लोक आहेत त्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते। अगदी त्याच पद्धतीनं ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, जसं INSDOC आहे, इंडियन नॅशनल डॉक्युमेंटेशन सेंटर आहे, DRDO आहे, DECIDOC आहे, NCL आहे, ISRO आहे, त्याचबरोबर अन्य तत्सम इतर प्रकारचे जे IITs, IIM किंवा तत्सम इतर प्रकारच्या जे विशेष ग्रंथालय आहेत, संशोधन ग्रंथालय आहेत, त्या संशोधन ग्रंथालयांमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी संधी असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळं ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये आणखीन तरी सॅच्युरेशन झालेलं दिसत नाही। ज्याच्याकडे क्वालिटी आहे, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहे। धन्यवाद।